दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी हळीहंडरगुडी येथे मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊ साठे जयंतीचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान शेळगाव येथील चेतन पाटील यांचा फोन आला। पोलीस अंमलदार संजय दळवी पाटील यांनी तो फोन उचलून अगदी हलक्या सुरात चौकशी करायला सुरुवात केली। चेतन पाटील यांनी सांगितले की शेळगाव फाटा ते शेळगाव जाणाऱ्या रोडवर असलेल्या पुलाच्या खाली बेशर्माच्या झाडीत एक मोठी ट्रॉली बॅग पडली आहे। हिरव्या मोरपंखी रंगाची बॅग फुगलेली आहे, शिवाय आजूबाजूला दुर्गंधी पसरली आहे। हे ऐकताच पोलीस पाटील संजय दळवी यांच्या मनामध्ये शंका कुशंकांनी घर करायला सुरुवात केली। त्यांनी तातडीने या संदर्भात वरिष्ठ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना माहिती सांगितली आणि थोड्याच अंतरावर घटनास्थळ असल्याने आपण तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी का अशी विचारणा केली। तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी मीही सोबत येतो अशी सूचना केली। थोड्याच वेळात वाढवणा पोलीस स्टेशनची गाडी शेळगाव फाटा ते शेळगाव रस्त्यावरील पुलाकडे धावू लागली। गाडी पुलावर थांबल्यानंतर खाली डोकावून पाहिले असता पुलाच्या कडेला डाव्या बाजूला अंदाजे 20 फूट खोल नदी पात्रामध्ये एका बाजूला अंदाजे गुडघाभर पाण्यामध्ये एक ट्रॉली बॅग दिसून येत होती। त्या ट्रॉली बॅगला लावलेल्या चाकापैकी एक चाक पुलावरच तुटून पडले होते। याचा अर्थ ती बॅग जाडजूड असली पाहिजे अशी शंका घ्यायला भरपूर वाव होता। मात्र प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय काही कळायला मार्ग नाही असे वाटल्याने पुलाच्या खालच्या बाजूने झाडाझुडपात जावे लागणार असा विचार करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले बूट काढून ठेवून दुसरे प्लॅस्टिकचे बूट घालून नदीपात्रामध्ये बॅगेच्या दिशेने जायला सुरुवात केली। मात्र थोडीशी हवेची झुळूक आली की प्रचंड दुर्गंधी पसरू लागली होती। त्यामुळे सर्वच कर्मचारी बैचेन होत होते। शिवाय बॅगेला खोलणार कसे, काट्या कुट्यात जाऊन बॅग घ्यायची कशी असे प्रश्न सतावत असतानाच चेतन पाटील व पोलिसांना मदत करणारे दोन पोलीस मित्र अमर प्रभू सूर्यवंशी आणि लहू प्रकाश गुरवाड यांना सोबत घेऊन पोलीसही नदीपात्रात उतरले। पोलीस मित्रांनी कत्तीच्या साहाय्याने काट्या कुट्याची झाडे बाजूला सारली। पुलाखालून दुसऱ्या दिशेला बॅगेकडे सर्वजण गेले। गुडघ्याच्या वर पाणी आले असल्याने आपल्या गणवेशाचा विचार न करता पोलीस पुढे सरकत होते। दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले असतानाही पुढे जाणे भाग होते। पुढे जाऊन पोलीस मित्रांनी बॅग उघडली आणि उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काच बसला। बॅगेमध्ये एका स्त्रीजातीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। प्रथमदर्शनी 20 ते 25 वर्षे वयोगटातील महिलेचा तो मृतदेह होता। मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता। चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता। अनेक ठिकाणी आळ्या पडलेल्या होत्या तर काही ठिकाणी मृतदेह कुरतडला गेला होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी या संदर्भातील माहिती वरिष्ठांना तातडीने कळवली। नवीन नियमानुसार शासकीय पंचाशिवाय पंचनामा करता येत नसल्याने आणि रात्रीच्या वेळी शासकीय कार्यालयातील कर्मचारी येण्यासाठी टाळाटाळ करतात असा अनुभव पोलिसांना असूनही उदगीर आणि चाकूर तालुक्यातील संबंधित कार्यालयात पोलिसांनी खात्री केली, पण अनेक कर्मचाऱ्यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले। तालुका पातळीवर तहसीलदारांनी वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना पोलिसांनी पंच म्हणून बोलवल्यानंतर उपस्थित राहण्याच्या संदर्भात आदेश काढले आहे। तरी पोलिसांच्या कामात इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा उत्साह कमी दिसून येत असल्याने पंचनाम्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती। योगायोगाने MSEB आणि महसूल विभागातील एक तलाठी हे पंच म्हणून उपलब्ध झाल्याने रात्री 7 ते 7:15 वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने पंचनामा सुरू करण्यात आला। दरम्यान लातूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे आपल्या विशेष पथकासह घटनास्थळी हजर झाले होते। त्यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि इतर टीम हजर होती। यवना फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली होती। वडगावचे सुनील डांगे यांनी आपला छोटा हत्ती घेऊन पोलीस मित्रांच्या सहकार्याने मृतदेह छोटा हत्ती गाडीमध्ये टाकून चापोली येथील सरकारी दवाखान्यात नेला। मात्र लाईट नसल्याने मृतदेह तिथेच ठेवून दुसऱ्या दिवशी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले। अंत्यविधी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली। तापोली सरपंचांनी व ग्रामसेवकांनी जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक
सुनील गायकवाड यांनी चाकूर तहसीलदार यांच्याशी पत्र व्यवहार करून व विनंती करून मृतदेह घेऊन जाण्यास कुणीच तयार नाही असे कळून चापोली येथे ठेवला। तसेच चाकूरचे तहसीलदार यांच्या आदेशाने चाकूर येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे नायब तहसीलदार, तलाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत अंत्यविधी करायचे ठरले। मात्र त्याच वेळेस अनेक प्रश्न उपस्थित होत होते। मयत स्त्री ही हिंदू आहे की मुस्लिम आहे, मृतदेह पुरायचा आहे की जाळायचा आहे, हाही प्रश्न उपस्थित होत होता। महिलेचे लग्न झाले आहे की तिचे लग्न झाले नाही हेही माहीत नव्हते, तरीही साडी चोळी हार फुले घालून दफनविधी करण्यात आला। जर गरज पडल्यास मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी पुन्हा मृतदेह उकरून काढता येईल या उद्देशाने दफनविधी करण्यात आला। अंत्यविधी झाला खरा, मात्र पोलीस प्रशासनासाठी इथूनच पुढे खरी परीक्षा सुरू झाली होती। पोलीस निरीक्षक अमोल तांबे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील कर्तबगार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेगवेगळी 6 पथके नियुक्त करून वेगवेगळी कामे सोपवून दिली होती। जिल्ह्यातील सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती। वाढवणा पोलीस स्टेशनचे तपास पथक उदगीर, अहमदपूर, चाकूर येथून घटनास्थळाकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर कुठे सीसीटीव्ही फुटेज मिळेल का हे तपासत होते। दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण ही सतत सर्व पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून माहिती घेत होते, त्याच्या सूचनाही देत असल्यामुळे सर्वच पथके गतिमान झाली होती। या घटनेची चर्चा समाजामध्ये सुरू झाली तशी तशी आरोपीच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायला सुरुवात झाली। एव्हाना पोलीस परराज्यातील कामगारांचा शोध घेत आहे हे लक्षात आल्यावर मुख्य आरोपीच्या इतर साथीदारांनी आरोपीला दबाव टाकून तुझ्या बायकोच्या हरवल्याबाबतची नोंद पोलीस स्टेशनला करण्यासंदर्भात सूचना केल्या। मात्र ही बाब इतकी सोपी नाही हे त्यालाही कळत होते। दरम्यान तो उत्तर प्रदेश येथे गेला होता, त्या ठिकाणी त्याने त्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते। मात्र तेथील पोलिसांनी ती ज्या ठिकाणावरून मिसिंग आहे त्या ठिकाणी तक्रार नोंदवा असे सांगितल्याने तो परत उदगीर येथे आला होता आणि इथे सगळ्यात मोठा घोटाळा झाला। उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे आपल्या साप्ताहिक सुट्टीच्या निमित्ताने सुट्टीवर गेले होते। मात्र त्याच दिवशी गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यामुळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क करून तुम्ही जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहात, तुमच्या व्यक्तिगत अडचणी बाजूला ठेवून गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडला आहे, या गुन्ह्यात तुम्ही तपासाला पुढे यावे। गुन्हा कोणत्या एका पोलीस स्टेशनमध्ये घडला आहे याचा विचार न करता आपल्या जिल्ह्यात घडला आहे या भावनेने तपास करावा अशी सूचना दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुजारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना तशा सक्त सूचना देऊन आपल्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचा गुन्हा झाला आहे असे समजून तपास करण्याच्या सूचना दिल्या। तसे स्वतः देखील त्या दृष्टीने कामाला लागले। दरम्यान त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये स्पष्ट सूचना दिल्या होत्या की कोणतीही तक्रार किंवा कोणताही गुन्हा नोंदवण्यासाठी कुणी आले असेल तर आपल्याला कल्पना दिल्याशिवाय कोणतीच तक्रार नोंदवली जाऊ नये। मी स्वतः शहानिशा करणार असे स्पष्ट सूचना दिल्यामुळे बायको मिसिंग झालेली नोंद करण्यासाठी आलेल्या जिया उल हक याची माहिती त्यांना देण्यात आली। ते तातडीने पोलीस स्टेशनला आले। त्यांनी जिया उल हक याची देहबोली विचारात घेऊन त्याची थोडीशी कडक होऊन चौकशी केल्यानंतर त्याची ततमम होऊ लागली। हे पाहून त्यांनी त्याच्या बायकोबद्दल जास्त चौकशी केल्यानंतर तो गोंधळला आणि त्याने गुन्हा कबूल केला। कारण तोपर्यंत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या भिंतीवर त्याच्या बायकोचे आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे बनवलेले फोटो लटकत होते। हे पाहून जिया उल हक घाबरला होता। पोलिसांच्या कठोर भूमिकेच्या समोर आपण टिकू शकणार नाही असे वाटल्याबरोबर त्याने गुन्हा कबूल केला। आपल्यासोबत आपले सहकारी आणि आपले मित्र जरूर अन्सारी वय 19, अरबाज अन्सारी वय 19, शाकीर अन्सारी वय 24 आणि आझम अली वय 19 यांनी मिळून गुन्हा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। त्याने त्याच्या बायकोचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। जिया उल हक हा उत्तर प्रदेशातून रोजगाराच्या शोधात फिरत होता। तो फिटर आणि वेल्डर असल्यामुळे काम शोधताना 3 महिन्यापूर्वी उदगीर येथील साखर कारखान्यामध्ये दलालामार्फत आपल्या 6 साथीदारासह तो आला होता।
लेकरा बाळांना उत्तर प्रदेश येथे ठेवले होते. त्याने आपल्या बायकोला आईसोबत गावी ठेवले होते. मात्र आई आणि जिया उलग यांच्या बायकोचे सतत वाद होऊ लागले, कारण तिची सून फरीदा ही इतर पुरुषासोबत सतत बोलत असते. ही बाब सासूला खटकू लागली होती. त्यामुळे तिने या संदर्भात आपल्या मुलाला सांगितले होते. तो मात्र राबून आपल्या बायको आणि मुलांसाठी फोनपेद्वारे पैसे पाठवत होता. आपल्या घरात वाद नको म्हणून बायको आणि आई यांच्यात समझोता करून त्या दोघींना वेगवेगळे ठेवले होते. तरीही आपल्या बायकोच्या एकूण वागणुकीच्या संदर्भात तो आपल्या मित्रांकडून माहिती घेत होता. मित्रांकडून त्याला आपल्या बायकोच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. ती परपुरुषासोबत राहत असल्याचीही चर्चा त्याच्या कानावर आल्याने जिया उलग चिडला. आपल्याशी बेईमान होणाऱ्या पत्नीला धडा शिकवावा असा निर्धार करून त्याने बायकोला उदगीरला बोलावून घेतले. दिनांक 11 ऑगस्ट रोजी 2 लेकरांसह ती उदगीरला आली. 4 दिवस सुखासमाधानाचे गेले. मात्र दरम्यान ती नवऱ्याकडे मोबाईल पाहिजे म्हणून मागणी करत होती. त्याच दरम्यान तिच्या दुसऱ्या एका मोबाईलवर तिच्या मित्राचा फोन आल्याने जिया उलग चिडला. दुसरा मोबाईल कुठून आला यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद टोकाला गेला होता. जिया उलग शेवटच्या टोकाचा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आला होता. त्याने आपल्या मित्रांना आपली दुःखभरी कहाणी सांगितली होती. मित्रांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता आपले काम सोयीचे होईल असा विश्वास जिया उलग याला वाटत होता. दिनांक 14 ऑगस्ट रोजी त्याने आणि त्याच्या मित्रांनी विचार केला, उद्या आपल्याला कामाला सुट्टी आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिया उलग व त्याच्या मित्रांनी निर्धार करून सुनियोजित कटाला प्रत्यक्ष उतरवण्याची तयारी केली. त्याच दिवशी फरीदाला मासिक पाळी आली होती. तिने आपल्या नवऱ्याला सॅनिटरी पॅड आणण्यासाठी सांगितले. मात्र त्या पॅडऐवजी आपले बनियन त्याने काढून दिले आणि हेच वापर असे सांगितले. त्यानंतर त्याचा मित्र त्याच्या दोन्ही लहान लेकरांना रूममधून बाहेर फिरायला घेऊन गेला. तर इतर मित्रांच्या सहाय्याने जिया उलगने फरीदाचा काटा काढला. आता मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न त्याच्यासमोर होता. मात्र त्यांनी इतर गुन्ह्याच्या संदर्भात माहिती घेतल्यामुळे दूर कुठेतरी नेऊन हा मृतदेह टाकावा असा विचार करून जिया उलगने आपल्या परिचिताला ऑटो बोलावून घेतला. आपल्याला लातूर रोडला जायचे आहे असे सांगून आपली लहान मुले आणि साथीदारांना घेऊन तो ऑटो रिक्षाने निघाला. घटनास्थळाजवळ आल्यानंतर त्याने ऑटो रिक्षाला थांबवले. मला घ्यायला माझा मित्र येतोय, तोपर्यंत तुम्ही पुढे चला असे सांगून तो बॅगेसह खाली उतरून मित्राची वाट पाहत असल्याचे नाटक करू लागला. ऑटो पुढे गेल्यानंतर ती ट्रॉली बॅग पुलाच्या कडेला घेऊन जात असताना बॅगमधील ओझ्यामुळे एक चाक पुलावरच गळून पडले. त्यानंतर कसे तरी ती बॅग खाली नदीमध्ये ढकलून देण्यात आली. त्यानंतर तिथून तो पसार झाला. पण पोलिसांनी 4ही आरोपींना अटक केली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.